मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रात ज्याची भीती होती, अखेर तेच आता सध्या समोर येताना दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी तर शिंदे गटाला अस्वस्थ करून टाकणारी या गटाची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड. शिंदे गटातील आमदार खासदारांची सगळ्यात मोठी ससेलपट सुप्रीम कोर्टात ठाकरे जिंकतील या भीतीने राजकीय हालचालींना वेग, उद्धव ठाकरे यांच्या गटात आमदार खासदार यांचे प्रवेशाचे संकेत. मित्रांनो, कोण कोण आहेत, सगळ्यात मोठी आणि नावासह यादी जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंची बोट धरण्याची वेळ आता आली आहे, असं थेट थेट या आमदारांनी, या मंत्र्यांनी म्हटलंय. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे, आता आपण सविस्तर बातमीकडे जाऊया. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळतायत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटामध्ये अस्वस्थता वाढत असून उद्धव ठाकरे यांची बोट धरण्याची वेळ आलीय. उद्धव ठाकरे हेच खरे होते. मातोश्रीसारखं दुसरं घर कुठेच नाही. मातोश्रीने साध्या साध्या सर्वात गरीब घरातील तरुणांना आज कित्येक मोठ्या हुद्द्यावरती नेऊन पोहोचवलंय. असे बोल आहेत शिंदे गडातील मंत्र्यांचे, आमदारांचे. अशी कुजबूज आता थेट आमदार खासदारांमध्ये सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना प्रकरणाच्या निकालाबाबत ठाकरे गटाच्या बाजूने वातावरण झुकत असल्याची भावना शिंदे गटामध्ये पसरली आहे. सध्या प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया यावरती देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल झुकेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स, वेगवेगळे प्रचार सध्या होताना दिसतात. वेगवेगळे घटनातज्ञ असतील, राजकीय तज्ज्ञ असतील, यांचे दबाव सध्या सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या जजेसवरती येत आहेत. त्यामुळे ही संपूर्ण बाब उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची असते, तरी शिंदे गडाशी मात्र धावे दणाणून सोडणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि शिंदे गडातील भीती, शिवसेनेतील फूट, धनुष्यबाण चिन्ह, पक्षावरचा अधिकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलीय. कायदेशीर जाणकारांच्या मते ठाकरे गटाची युक्तिवाद अधिक मजबूत असल्याचं चित्र अखेर समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवरती शिंदे गडातील अनेक आमदार आणि खासदारांना सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात जाण्याची भीती सध्या सतावू लागलीय. अनेक नेत्यांना आज असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांचाच विजय निश्चित होणार असून आपलं राजकीय भवितव्य काय, आपण कुणाकडे जायचं आणि आपलं इथून पुढे राजकीय करिअर कसं करायचं, अशा प्रकारची भीती सध्या काही आमदारांना सतावली आहे. त्यामुळे ते आमदार आता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्यासाठी आपली पक्ष बांधणी करू लागले आहेत. जर निकाल ठाकरे गडाच्या बाजूने लागला तर शिंदे गडाचं अस्तित्वच अडचणीत येऊ शकते. पक्षचिन्ह गायब होते, पक्षाचं नाव देखील गायब होईल. कायदेशीर वैधता देखील गमावण्याचा धोका लक्षात घेता अनेक लोकप्रतिनिधी आता पुढच्या राजकीय वाटचालींचा विचार करू लागले असतील. उद्धव ठाकरे अजूनही शिवसेनेचे खरे नेतृत्व असल्याची जाण या सगळ्या बंडखोरी करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्या आमदारांना आणि नेत्यांना आता पुरेपूर वाटू लागली आहे. शिंदे गडातील काही आमदार खासदार खासगीत बोलताना म्हणत आहेत की राजकीय वास्तव स्वीकारण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मूळ नेतृत्व आहेत. शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, पक्षाची ओळख आणि शिवसैनिकांचा भावनिक कौल आजही उद्धव ठाकरेंकडे असल्याचं अनेक नेत्यांचं म्हणणं अखेर समोर येत आहे. या राजकीय कलहामुळे उद्धव ठाकरेंना मात्र 100 पैकी जवळजवळ 70 ते 80% गुण मिळत आहेत आणि इतरत्र मात्र उद्धव ठाकरे यांची सगळीकडे छाप असल्याचं दिसू लागलंय. मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यातील काही आमदारांचा ठाकरे गडाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क सुरू असल्याचेही बोलले जात आहे. काही जणांनी तर योग्य वेळ आली की आम्ही निर्णय घेऊ असे संकेत दिल्याची बातमी समोर येत आहे. जर आम्हाला साथ दिली, मातोश्रीने जर आम्हाला साथ दिली तर आम्ही प्रतिसाद द्यायला तयार असल्याची काही आमदारांची देखील माहिती आहे. भाजपवरती नाराजी, शिंदे गृहातील अस्वस्थतेमागे केवळ सुप्रीम कोर्टाचा निकालच कारणीभूत नाही, तर भाजपबद्दल वाढत चाललेली नाराजी ही मोठे कारण ठरत आहे. सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि सत्तेचा वाटा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले गेले असले तरी हळूहळू भाजप सर्व महत्त्वाचे निर्णय स्वतःकडेच ठेवत असल्याची भावना शिंदे गटामध्ये बळावत आहे. महत्त्वाचे खाती, निधी वाटप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जागा वाटप यावरूनही अंतर्गत वाद सुरू आहेत. अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघात निधी आणि कामे मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे भाजप आपल्याला केवळ वापरून घेत आहे का, असा सवाल शिंदे गटात उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाची वाढती ताकद लक्षात घेता
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मात्र सातत्याने आपली भूमिका आक्रमक घेतली आहे. जनतेमध्ये जात शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण केलाय. आदित्य ठाकरे यांचे दौरे, आंदोलनं, न्यायालयीन लढाई आणि भाजप शिंदे सरकार विरोधातील मुद्देसूद टीका यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा उभारी घेत असल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय. मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढल्याचं आपण गेल्याच आठवड्यामध्ये पाहिलंय. याचा परिणाम म्हणून शिंदे गडातील काही नगरसेवक यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आमदार खासदार वेट अँड वॉच मोडवरती. सध्या शिंदे गडातील बहुतांश आमदार खासदार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि आगामी निवडणुकांचे गणित आणि जनमताचा कल पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र आतल्या गोटात उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद सुरू असल्याचं नाकारता येत नाही. एका वरिष्ठ आमदाराने नाम छापण्याच्या अटीवरती सांगितले, राजकारणात कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. परिस्थिती बदलली तर निर्णय बदलावे लागतात. जर सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे जिंकले तर आम्हाला स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल. राजकीय भूकंपाची शक्यता. जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर आमदार सगळेच उद्धव ठाकरेंच्या घरात परततील. तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी म्हटलंय. याचा थेट परिणाम राज्य सरकारच्या स्थैर्यावरती, भाजपच्या रणनीतीवरती आणि आगामी विधानसभा निवडणुकांवरती होऊ शकतो. ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिवसेनेचे एकत्रित नेतृत्व मिळाल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेला न्याय मिळण्याचा दावा केला जाईल. तर शिंदे गडासाठी ही अस्तित्वाची लढाई पुढे लढणं खूपच अवघड होत जाईल. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार खासदार यांची पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या दिशेने घर वापसी होते का, हे आता पुढील 2 आठवडे सांगतील. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या निकालावरती सगळ्या क्रियाप्रतिक्रिया अवलंबून आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो यावरूनच महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार, ठाकरेंच्या दिशेने की शिंदेंच्या दिशेने, आगामी काळ सांगेल. मित्रांनो, सध्या तरी मात्र राज्यात स्थिर वातावरण असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मात्र दोघांची मुंबई तसेच महाराष्ट्राची सध्या 2 हकालपट्टी. थेट देशाच्या राजधानीतून दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीची ही सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो, थेट तुमच्यासाठी, थेट आपल्यासाठी. दिल्लीत मोठ्या हालचालींना आता आला वेग. शिंदे पवार सत्तेच्या बाहेर, नेमकं काय आहे समीकरण? भाजपचे नेते झालेत आक्रमक. मुंबईसह राज्यातील सत्तेतून अजित पवारांचा एकनाथ शिंदेंची शिवसेना हकालपट्टी. नेमका काय? तर या बातम्यांचा घेऊया या महत्त्वाचा आपण आता आढावा. महाराष्ट्राच्या राजकारणावरती आलंय नवीन राजकीय संकट. भारतीय जनता पार्टी सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या तयारीत. पहिला वार केलाय शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पक्षावरती. जाणूया देशाच्या राजधानीतून दिल्लीतून आलेली ही सगळ्यात मोठी खबरात. काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे, सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया. मित्रांनो, आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव, स्वतःचं नाव लिहायला विसरू नका. किंवा आपण कोणत्या पक्षाचे आहात ते देखील लिहायला विसरू नका. देशाच्या राजधानीमध्ये सध्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये मोठे उलथापालथीचे संकेत मिळू लागलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरती, आणि हीच चर्चा महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस संपवली. त्यानंतर अजित पवारांची संपूर्ण राष्ट्रवादी धुळीत मिळवली आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना कल्याण, डोंबिवली आणि ठाणे वगळता सगळीकडेच शिंदे सेना संपल्यात जमा आहे. भारतीय जनता पार्टीने जे व्रत हातात घेतलंय, सगळेच राजकीय पक्ष संपवायचे, त्यांनी आता तशा प्रकारे आता अजित पवारांनी ज्या प्रकारे भाजपवरती टीका टिप्पणी केली, एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे भाजपला तावडीत पकडलं होतं महापुराच्या बाबतीमध्ये, आता या सगळ्या घडामोडी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट शिंदेंना देखील कारणीभूमी ठरवलंय. मुंबईचा महापौर असेल किंवा वेगवेगळ्या कारणांनी एकनाथ शिंदे सोबतची युती आता नेमकं काय होणार, याची ही सगळ्यात मोठी घडामोड दिल्लीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत नव्या राजकीय समीकरणांची आखणी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीतील बैठका आणि बंद दाराआड चर्चा. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू असून एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये महापौर जेव्हा पद मागितलं तेव्हाच केंद्रीय नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं असून तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हा, असा संदेश दिल्लीतून देण्यात आल्याची सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येतेय. केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीचा सखोल आढावा घेत असल्याची माहिती आहे. अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्यासह भाजपचे संघटन महामंत्री आणि महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. या चर्चांमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट यांची भूमिका, सरकारची कामगिरी आणि आगामी निवडणुकांचे गणित यावर सविस्तर मंथन झाले आहे. शिंदे पवार यांची उपयोगिता संपल्याची चर्चा. भाजपने सत्ता स्थापन करताना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोबत घेतले असली तरी आता या दोन्ही गटाची राजकीय उपयोगिता संपल्याचे मत दिल्ली दरबारात मानले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका 3 वर्षांनी, त्या अगोदरच शिंदे सेना अजित पवार यांना सत्तेच्या बाहेर फेकून मुंबईसह महाराष्ट्र स्वतःच्या पक्षात काबीज करायचं आणि स्वतःच्या सोबळावरती मुंबई जिंकायची, या दृष्टीने या दोघांना सत्तेच्या बाहेर हाकलायचं असा प्लॅन भाजप करते. आता शिंदेची तशी गरज उरली नाही, अजित पवारांची तर गरज उरलीच नाही, कारण की अजित पवार आता त्यांच्या काकांना म्हणजे शरद पवारांना सोबत घेऊन चालू लागलेत. त्यामुळे अजित पवार देखील या सत्तेतून बाहेर स्वतः पडतील किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना शेवटी सत्तेतून काढेल. मात्र एकनाथ शिंदे सत्तेपासून दूर लवकर होणार नाहीत. यासाठी भाजपचे मंत्री, भाजपचे नेते त्यांच्यावरती दबाव आणू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंना देखील सत्तेतून बाहेर ढकलण्याची प्रक्रिया भाजपा लवकरच राबवू शकते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी स्वतंत्र आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचा प्लॅन बी सक्रिय झाला असून भाजपने महाराष्ट्रासाठी प्लॅन बी तयार केल्याची जोरदार चर्चा आहे. या प्लॅननुसार भाजपा आगामी 2019च्या निवडणुका सोबळावरती निवडणूक लढवण्याची तयारी करत असून मित्रपक्षांवरती अवलंबून न राहता संघटन मजबूत करण्यावरती भर दिला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेची, अजित पवारांची कोणाचीही गरज नको, तर संपूर्ण 288 जागांवरती महाराष्ट्रामध्ये 2029ला सामोरं जायचंय असा प्लॅन भाजपने केलाय. तेव्हा आता आत्तापासूनच यांना सत्तेच्या बाहेर करून जर विरोधात बसवलं तर त्यांची कामं देखील होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा नंबर 1ला राहील अशी भाजपची नवीन खेळी सुरू झाल्याची चर्चा आहे. राज्यात भाजपचे संघटन वाढवणं, नव्या चेहऱ्यांना संधी देणं आणि थेट नेतृत्व भाजपकडे ठेवण्याचा मानस असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून दिल्लीतील घडामोडींचे पडसाद एकनाथ शिंदे यांच्या घरातही उमरताना दिसत आहेत. काही आमदार, काही खासदार अस्वस्थ झाल्याची चर्चा असून भाजपकडून मिळणारी वागणूक, निर्णय प्रक्रियेत होत असलेली दुर्लक्ष यामुळे नाराजी वाढत आहे. शिंदे गटातील काही नेते पर्यायी राजकीय वाटचालींचा विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार गटाची कोंडी झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही सध्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पक्षफुटीनंतर अपेक्षित राजकीय फायदा न मिळाल्याने गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भाजपकडून पुरेशी दखल घेतली जात नसल्याची भावना पवार गटातून असून सत्ता टिकेल की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. या पार्श्वभूमीवरती भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील प्रशासन, विकासकामे आणि संघटनात्मक निर्णयांवरती थेट नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ना अजित पवार ना एकनाथ शिंदे यांना कोणत्याही प्रकारची कामं करता येत नाहीत. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे विरोधी पक्षही सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदे गडावरती हल्लाबोल सुरू केला असून दिल्लीतील मालक बदलले, मुंबईत परिणाम दिसणार असा टोला लगावलाय. काँग्रेस आणि शरद पवार गटाने या घडामोडींवरती लक्ष ठेवून आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील हालचाली, भाजपची आक्रमकता आणि शिंदे पवार गटातील अस्वस्थता पाहता महाराष्ट्राच्या राजसत्ताकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप आगामी पुढच्या 2 महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ता समीकरण बदलणार का? मुख्यमंत्री पदावरती कोण राहणार आणि आगामी निवडणुकांचे चित्र काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दिल्लीतील निर्णयांचे पडसाद थेट मुंबईत उमरतील आणि त्यानुसार राज्यातील सत्ता संघर्षाला नवे वळण मिळेल. शिंदे आणि पवार सत्तेच्या बाहेर जातात का की नव्या समीकरणातून पुन्हा सत्ता टिकवतात हे पाहणं अचूक ठरेल. मित्रांनो, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण आगामी काळात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर हाकले जातील या मताशी आपण समाधान आहात का? नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या. भाजप काय करते ते आपण पाहूच, परंतु सध्या तरी भाजपने मात्र दोन्ही मित्रपक्षांना सत्तेच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रतिक्रिया द्या.